नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन GR नुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये फरक मिळणार, कोर्टाचा निकाल। बघूया सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सेवानिवृत्ती उपदान संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 20 लाख रुपये फरक मिळणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये केंद्र सरकारप्रमाणे सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे। त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते। परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व दिनांक 1 सप्टेंबर 2024 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील 20 लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरिता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। कोर्टाचा निकाल। या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्ती वेतनधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने आता 7व्या वेतन आयोग व त्याप्रमाणे म्हणजेच सन 2016 पासून सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये मिळणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।